इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ क्रमांक 8, स्थितिक विद्युत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. दिलेले पर्याय आहेत: सदैव प्रतिकर्षण, सदैव आकर्षण, ऋण प्रभाराचे विस्थापन, धन प्रभाराचे विस्थापन, अणू, रेणू, स्टील, तांबे, प्लॅस्टिक, फुगवलेला फुगा, प्रभारित वस्तू, सोने. अ. सजातीय विद्युत प्रभारांमध्ये टिंबटिंब होते. योग्य पर्याय आहे सदैव प्रतिकर्षण. आ. एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी टिंबटिंब कारणीभूत असते. योग्य पर्याय आहे ऋण प्रभाराचे विस्थापन. ई. तडित रक्षक टिंबटिंब पट्टीपासून बनवला जातो. योग्य पर्याय तांब्याच्या. ई. सहजपणे घर्षणाने टिंबटिंब विद्युत प्रभारित होत नाही. योग्य पर्याय प्लॅस्टिक. उ. विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास टिंबटिंब होते. योग्य पर्याय आहे सदैव आकर्षण. उ. विद्युतदर्शीने टिंबटिंब ओळखता येते. योग्य पर्याय आहे प्रभारित वस्तू. प्रश्न दुसरा, मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य आहे का नाही स्पष्ट करा. उत्तर: सामान्यतः छत्रीचा मधला दांडा धातूचा असतो व त्याचा वरचा भाग टोकदार असतो. तसेच छत्रीच्या काड्या धातूच्या असतात. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना आपण छत्री घेऊन बाहेर पडल्यास छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज खेचली जाण्याची शक्यता असते. आपले शरीर विद्युत वाहक असल्याने या विजेचा जोरदार धक्का आपल्याला बसण्याची शक्यता असते. परिणामी आपला मृत्यू ओढावण्याचीही शक्यता असते. असे घडू नये म्हणून अशा वेळी छत्री घेऊन बाहेर जाऊ नये. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अ. विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल? उत्तर: विजेपासून बचाव करण्यासाठी तडित रक्षक बसवलेल्या घराचा आश्रय घ्यावा. आ. प्रभार कसे निर्माण होतात? उत्तर: दोन विशिष्ट वस्तू एकमेकांवर घासल्या असता एका वस्तूवरील ऋण प्रभार दुसऱ्या वस्तूवर गेल्याने ती दुसरी वस्तू ऋण प्रभारित होते तर पहिली वस्तू धन प्रभारित होते. ई. तडित रक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते? उत्तर: तडित रक्षक तांब्याच्या एका लांब पट्टीने बनवलेला असतो. याचे एक टोक चर्चसारख्या उंच इमारतीच्या सर्वात उंच भागावर बसवलेले असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या अथवा तांब्याच्या जाड पत्र्याला जोडलेले असते. जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केलेला असतो. त्यात पाणी टाकण्याची सोय केलेली असते. यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व विजेच्या आघातामुळे होणारे नुकसान टळते. ई. पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी हुगड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात? उत्तर: लोखंडी पहार ही तडित रक्षकाचे काम करते. जेव्हा विद्युत प्रभारित ढग हुगड्यावरून जाताना प्रवर्तनाने लोखंडी पहारीच्या वरच्या टोकावर विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो. ढगावरील विद्युत प्रभार व हा विद्युत प्रभार यांच्यातील आकर्षण बलामुळे झाडेकडे किंवा माणसाकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार लोखंडी पहारीमार्फत जमिनीत जातात व त्यामुळे झाडाचे व जीवितहानीचे नुकसान टळते. हुगड्यावर असा तडित रक्षक बसवल्याने आजूबाजूच्या इमारती, झाडे व जीविताचे वीज पडण्यापासून संरक्षण होते. उ. पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत? उत्तर:
जेव्हा ढगांवर फार मोठ्या प्रमाणावर विद्युत प्रभार निर्माण होतो तेव्हाच विजा चमकण्याची शक्यता असते. स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्य कोणती? उत्तर: स्थितिक विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. दोन वस्तू परस्परांवर घासल्या असता त्या वस्तूंवर जे विद्युत प्रभार निर्माण होतात ते विजातीय व समान मूल्याचे आणि थोड्या कालावधी करताच असतात. दोन वस्तूंवरील मिळून निव्वळ विद्युत प्रभार 0 असतो. प्रश्न 5. वीज पडून काय नुकसान होते ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल? उत्तर: वीज पडल्यामुळे झाडे जळून जातात, इमारतींचे नुकसान होते, प्राणहानी होते, घरातील विद्युत उपकरणे निकामी होऊ शकतात. विजा चमकत असताना बाहेर पडू नये असे लोकांना समजावले पाहिजे. पाण्यात उतरू नये, उंच ठिकाणी जाऊ नये, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती असावी, इमारतींवर तडितरक्षक बसून घ्यावा. चला तर आपण आता पाठ्यपुस्तकातील इतर प्रश्न अभ्यासूया. जरा डोके चालवा. 1. सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येतात का? उत्तर: होय. या प्रयोगाचे यश प्रयोग कसा केला व कोणत्या वातावरणात केला यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. 2. भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास तो भिंतीला का चिकटतो? उत्तर: भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास प्रवर्तनाने भिंतीवर फुग्याच्या जवळच्या भागावर विजातीय म्हणजेच विरुद्ध प्रभार निर्माण होतो. फुग्यावरील प्रभार व हा प्रभार यांच्यातील आकर्षणामुळे फुगा भिंतीला चिकटतो. 3. विद्युतदर्शित सोन्याऐवजी दुसऱ्या धातूची पाने लावता येतील का? त्या धातूत कोणते गुणधर्म असले पाहिजेत? उत्तर: होय. उदाहरणार्थ ॲल्युमिनियमची पाने लावता येतील. तो धातू उत्तम विद्युत वाहक असला पाहिजे व त्या धातूचा अतिशय पातळ पत्रा तयार करता यायला हवा. त्या धातूमध्ये वर्धनीयता हा गुणधर्म असायला हवा. वीज पडून कोणते नुकसान होते? उत्तर: वीज पडल्यामुळे झाडे जळून जातात, इमारतींचे नुकसान होते, प्राणहानी होते, घरातील विद्युत उपकरणे निकामी होऊ शकतात. वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी काय उपाय कराल? उत्तर: वीज पडू नये म्हणून तडितरक्षकाचा उपयोग करावा. तडितरक्षकाचा वरचा भाग टोकदार का असतो? उत्तर: जेव्हा वाहकावर विद्युत प्रभार निर्माण होतो तेव्हा वाहकाच्या टोकदार भागावर विद्युत प्रभार किंवा क्षेत्रफळ हे गुणोत्तर खूप अधिक असते. परिणामी या भागाभोवती अतिशय उच्च विद्युत क्षेत्र निर्माण होते. तडितरक्षकाचा वरचा भाग टोकदार केल्याने त्यावर विद्युत प्रभार निर्माण झाल्यावर विरुद्ध प्रभार फार मोठ्या आकर्षण बलाने खेचले जातात. अशा प्रकारे तडितरक्षकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याचा वरचा भाग टोकदार केलेला असतो. जमिनीतील खड्ड्यात कोळसा व मीठ का टाकलेले असते? उत्तर: तडितरक्षकावर पडणारी वीज चटकन जमिनीत पसरवण्यासाठी खड्ड्यात कोळसा व मीठ टाकलेले असते.